जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आपला असणार आहे आणखीन एका गडाला आपण भेट देणार आहे, दर्शन घ्यायला जाणार आहे। तर त्या गडाचं नाव असेल प्रतापगड। आणि त्याच्या आधी जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण रायगड बघितला आणि माझ्या मागे रायगड बघू शकता। आता रायगडच्या पायथ्याला आहे, तर प्रतापगडला जायच्या आधी आपण आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे। तर आता आम्ही आलो आऊसाहेबांच्या समाधीजवळ, तर चला दर्शन घेऊया। आणि ही समाधीचा मेन गेट आहे, इथून आता आपल्याला समाधी दर्शन घ्यायला मिळेल। आता जिजामाता साहेबांच्या समाधीचं आपण दर्शन घेतलंय, तर तिथूनच पुढं आलोय। आता राईट साईडला आपल्याला बघायला मिळेल की जिजामाता साहेबांचा राहायचा राजवाडा आहे, जो की रायगडच्या पायथ्याला आहे। या ठिकाणी तर मागं रायगड आहे आणि आता माझ्या समोर राजवाडा आहे, मी तुम्हाला दाखवतो। हा रायगडला हा जातलेला रोडच्या राईट साईडलाच जिजामाता साहेबांचा राजबंगला होता। पायऱ्यांवरून खाली आल्यानंतर राईट साईडला आपल्याला थोडीशी माहिती मिळते या महालाची, जी की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंसाठी राहण्यासाठी बांधली होती। कारण महासाहेबांच्या उतरत्या वयात वरती थंड हवामान आणि त्यांच्या तब्येतीच्या लक्ष घेता महाराजांनी पायथ्याला एक राजवाडा बांधला होता। हे मुख्य प्रवेशद्वार या महालाचं। हा सगळा आतला परिसर आहे। वाड्यात आत प्रवेश केलाय आता आम्ही। उजव्या साईडला आल्यानंतर काही अशा प्रकारचे पडलेले वास्तूचे इथे एक खोली टाईप असं असू शकतं। आणि तिथूनच समोर पुढे आल्यानंतर इथे समोर एक विहीर आहे। इथे एक समाधी आहे, सॉरी समाधी नाही, ऍक्च्युली देवस्थान असं काहीतरी असेल, देवाचं वगैरे। आणि ही इथं त्या काळातली विहीर, पाणी पिण्यासाठी, बाकीच्या वापरासाठी वगैरे। असं म्हटलंच आहे बाबा महाराजांच्या आणि तिथंच समोर अजून एक विहीर आहे, जी की मोठी आहे त्या विहिरीच्या तुलनेत। ही एक मोठी विहीर आहे, पिण्याच्या पाण्यासाठी असो किंवा बाकीच्या घरकामासाठी, कुठल्या पण कामासाठी असो, तर ह्या दोन विहिरांचा जास्त यूज केला जायचा। आणि ह्या बाकी आपण बघू शकतो तटबंदी आहे, ही वाली सगळी अशी कडेने पूर्ण अशी मजबूत तटबंदी आहे। आणि बाकीचे आता यात गवत वगैरे वाढले, त्यामुळे सांगता येणार नाही खोल्या नक्की आऊसाहेबांची राहण्याची जागा कोणती असेल किंवा पुतळाबाईंची राहण्याची जागा कोणती असेल वगैरे। राजवाडा आम्ही बऱ्यापैकी आता बघितलाय, पूर्ण बघता आला नाही कारण इथं आता गवत वगैरे सगळं झालेलं आहे, ते पण कापायला चालू केलेलं आहे यांनी। त्यामुळे पूर्ण असं बघता नाही आला, वास्तू वगैरे पडलेल्या आहेत थोड्याफार। तर दुर्लक्ष झाल्यामुळे नंतर सत्ता बदल झाल्यामुळे या वाड्याकडे जास्त लक्ष नाही गेलं कोणाचं, तर त्यामुळे ह्या वाड्याच्या बऱ्याचशा अशा वास्तू पडलेल्या आहेत। बट जे तटबंदी आहेत, जे बाकीचा जो बुरुज वगैरे आहेत, तटबंदी असतील गडा वाड्याच्या चारी बाजूच्या,
त्या अजूनही शाबूत आहेत, तशाच आहेत. बरोबर गाड्याच्या पायथ्यालाच हा वाडा आहे, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज वरतून गडावरून आऊसाहेबांचं इथे दर्शन घेतील. त्यासाठी तिथं जो मिनार आपण काल बघितला मागच्या व्हिडिओमध्ये, त्या मिनारमध्ये 7 मजली मिनार होता तो, तर तिथे जाऊन महाराज आपल्या आऊसाहेबांचं दर्शन घ्यायचे. तर हा तो वाडा ज्या ठिकाणी आऊसाहेब राहत होते, तर तो आता आपण बघितलाय. तर आता आपल्याला पुढं जायचं आहे. पुढं म्हणजेच की प्रतापगड आता आपल्याला सर करायचा आहे. तर इथून जवळपास प्रतापगडचं अंतर एक 70 किलोमीटर एक असेल. तर ते आता आपल्याला कव्हर करायचं. आत्ताचं वाजलेत 9, 9:30. तर इथून पुढे ते कव्हर करून आपल्याला प्रतापगड पण बघायचं आहे. तर चला, आता आम्ही आलोय. आता आम्ही कुठंच नाही आलो अजून, रायगडच्या पायथ्यालाच आहे. नाश्ता करायचं म्हणतोय. तर नाश्ता करायसाठी आम्ही इथं थांबलेलो. मग बॉम्बे वडे घेतलेलं, म्हणजे वडं. आणि हे मामानं पार्लेजीचा बिस्किटचा वडा घेतला. आणि ह्या मिरच्या खायला लागलो आता आम्ही सध्या, कारण खायला तर वडं संपल्यात. नुसते पॅकेट खाल्ल्यात. आणि हे बघा, हे असलं वाळलं का खात्यात ऐकत नाही. माझं हेल्थ कॉन्शियस नाही ती सगळी. हा, हेल्थ कॉन्शियस मी शप्प सांगतो, मी खाल्ले जरा शप्प दोघं बोललो. ठीक आहे, आता बिस्किट खातो, चहा पितो, त्याच्या आधी एक वडा खातो आणि मग भेटू. चला, क्या मारा है. आता आम्ही आले प्रतापगडच्या पायथ्याला. गाडी वगैरे पार्क केल्या आणि आता आपण प्रतापगड पाहण्यासाठी पुढे चाललोय. तर चला, तिथे गाड्याची पैरी पायरी लागते आपल्याला. दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ. इथे दरवाजा, मेन दरवाजा, प्रतापगडचा दरवाजा. सध्या आता काम चालू आहे, कारण गडाचं रेस्टोरेशन करायला चालू आहे. त्यामुळं बऱ्यापैकी तुम्हाला ठिकाणी काम करताना दिसतील. जसे की सुरुवातीला एंट्रन्सलाच खड्डे वगैरे खोदलेत, जे गडाचं रेस्टोरेशन करण्याचं काम चालू आहे इथं. या बुरुजाला झेंडा बुरुज असं म्हणतात. आणि हा आपला भगवा ध्वज शानानं फडकाला आलाय. आज दिनांक 10 नोव्हेंबर आणि झेंडा बुरुजावरून इथं तुम्ही बघू शकताय अफजल्याचं थडगं तिथं आहे. ज्या दिवशी 10 नोव्हेंबर दिवशीच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल्याचा कोथळा फाडला आणि तिथंच गाडलाय त्याला. तर तिथं त्याचं थडगं तिथं पुरलेलं आहे. आता आपण झेंडा बुरुज बघितलाय, ज्याला झुंजार माची असं म्हणतात. तर त्यानंतर आता आपल्याला वरती जायचं आहे ह्या साईडला, जे की भवानी मंदिरकडे आपल्याला घेऊन जातं, ज्या ठिकाणी हंबीरराव मोहिते यांची तलवार सुद्धा ठेवलेली आहे. आता या दरवाजातून आपण गडाच्या वरच्या बाजूला जाऊ शकतो, जसे की जिथे की भवानी मंदिर आहे. पण आता इथे तुम्ही बघू शकता की इथं माती वगैरे टाकलेली आहे, जे की रिस्टोरेशनचं काम चालू आहे. तर त्याच पर्याय आपल्याला रस्ता इकडून सुद्धा आहे. तर आता आपण इकडून वरती जाऊया.
इथून हा दरवाजा आहे आणि हा पायरी मार्ग आहे, जो की आता इथे तुम्ही बघू शकता की आता सगळे पडलेही आहे. इथून वरतून सगळे ढासळले, त्यामुळे आता इथे रेस्टॉरेशनचे काम चालू आहे, हटवणार. त्यानंतर पुन्हा हा मार्ग ओपन करून देणार. गडाच्या वर आल्यावर सुरुवातीला आपल्याला भवानी मंदिर बघायला मिळतं. ही हंबीरराव मोहिते यांची तलवार, जी की अफजल खानाबरोबर झालेल्या युद्धात 1659 साली अफजल खानचे 600 सैनिक एका दिवसात या तलवारीने मारले होते. ती हीच तलवार. मंदिराच्या साईडला आवारामध्ये अशा लहान तोफा आहेत आणि त्यासोबत प्राचीन अवजारे पण आहेत, जसे की आता हे बघू शकताय तुम्ही. काय म्हणत असतील याला? मी पहिल्यांदा पाहतो असलं. ही पण हातात घेऊन मारायची वाटतं, एक अडकवून वगैरे. ही ती स्टँड तोप आहे लहानवाली. ती छोटी म्हणजे ते ह्याची असेल ते लहान, एक शॉर्ट रेंजसाठी. ही मोठी आहे. बट ह्याला जो हा हे केला आहे ना, हे म्हणजे कुठं पण घेऊन जाऊ शकतो असं. भवानी मंदिराचं दर्शन घेतलंय आपण आता आणि तिथूनच डाव्या साईडनं वरती आलोय. तर पुन्हा आपल्याला इथे आणखीन एक बुरुज आहे, जो दरवाजा आहे, जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे किल्ल्यावर, तर तिकडे घेऊन जातो. इथे तुम्ही बघू शकताय बुरुज, आपण पुढे आलोय. इथं महाराजांचे अश्वारूढ असे पुतळा आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं आपण दर्शन घेतलं आणि त्याच्यात डाव्या आणि उजव्या बाजूला म्हणजे सभोवताली असं एक उद्यान केलेलं आहे. हे असं आहे. हा गडावरून जावळीचा भाग जरा असा दिसतो. ए मामा, आता महाराजांचं दर्शन आपण जसं घेतलं, त्यानंतर बाग होती, ती बाग पण बघितली आणि तिथूनच पुढे आम्ही उत्तरेच्या दिशेला आलो गडाच्या. तर गडाच्या उत्तरेच्या दिशेला आल्यानंतर एक बुरुज आणखीन एक इथे आहे, ज्या की बुरुजाचं नाव आहे रेडका बुरुज. आणि त्या बुरुजावरून व्ह्यू तुम्हाला दाखवतो कसा दिसतोय. जे आसपासचा जो परिसर आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किती परिसर कव्हर होतो ते पण बघा. सध्या आता इथं महाबळेश्वरचा जवळ भाग असल्यामुळे धुकं पण आहे. आता तरी अंदाजे वाजले 1:30, तरी पण धुका अजून बघायला मिळते. तरी पण कॅमेरा जितकं कॅप्चर होईल तितकं दाखवेल. रेडका बुरुज बघितल्यानंतर त्यानंतर उजव्या पुढे आलोय आम्ही आता आणखीन एका ईशान्य बाजूला. तर इथे एक पाण्याचा साठा आहे आणि आणखीन इथे एक बुरुज आहे, ज्या की बुरुजाला यशवंत बुरुज असं म्हणतात.
हा एक बुरुज आहे मेन, आणि त्यालाच एक संरक्षण तटबंदी म्हणून आणखीन एक त्याला गोल असं एक अनेक संरक्षण तटबंदी केले, जे की बाहेरून खालून बघितलं तर आणखीन एक बुरुज असा वाटतो. जसं की सुधागडला चिलकत बुरुज आहे, तर त्या टाईप इथं केले असं अंदाज आहे. इथून खाली एक वाट गेली, जी की खाली आणखीन एक बुरुज आहे, तिकडे घेऊन जाते. हे सेम टू सेम असं सुधागडला पण सेम टू सेम आहे. असं चिलकत बुरुज असल्यासारखं मेन बुरुज आत आहे, त्याच्या बाहेर आणखीन एक भिंत आहे, त्याला बाहेर अजून एक भिंत दिली आहे. हे सेम चिलकत बुरुज सारखं आहे सुधागडचं. संजीवनीच्या खाली असा जागी खालच्या अंगाला. हा तुम्ही बघू शकताय, ही एक भिंत आहे पूर्ण, जी याच्या आतमध्ये किल्ला आहे. आणि हा जो पॅसेज आहे त्याच्या मागं सुद्धा आणखीन एक भिंत बनवलेली आहे तटबंदी, जी दुश्मनांना गनिमांना कन्फ्यूज करण्यासाठी, जर त्यांनी ही जर आक्रमण केलं या गडावर आणि जर ही भिंत पाडली तर आल्यानंतर त्यांच्या पुढे आणखीन एक भिंत होते, तोपर्यंत इकडून सगळे आपले जे सैनिक असतील ते यांच्यावर हल्ला करतील. तर एक प्रकारचा एक चिलकत असल्यासारखा हा एक बुरुज आणि हा पूर्ण तटबंदीत आहे. आता आपण ज्या बुरुजावरून चालतोय, ज्या तटबंदीवरून चालतोय, तर ती तटबंदी एक चिलकतासारखी आहे. आणि हा सगळा पॅसेज जो खोल आहे. आता ही झाडं एवढ्या उंचीवर आहेत, झाड नाही म्हटलं तरी अजून खाली याच्या खाली 15-20-25 फूट झाड आहे ती, आणि त्याच्या वर सुद्धा अजून तिथे तटबंदी आहे ती. म्हणजे इतकं खोल आहे, जरी गनिम आत आले तरी आरामात सैनिक त्यांच्यावर आक्रमण करतील वरूनच, आणि त्यांना इथून वरती येण्यासाठी म्हणजे काही चान्सच नाही. अशा टाईपच हा एक प्लॅनिंग थ्रू एक किल्ला बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून. आता मी परत खाली आलो होतो, बट आम्हाला वरतून उत्तरेकडून जो बुरुजावरून आणखीन एक आम्हाला इकडं दक्षिण साईडला एक बुरुज दिसला, जो की प्रवेशद्वाराच्या जवळच आहे. तर तो बघा, हा नैऋत्य कोपरा, तर तो बघायसाठी आम्ही परत वरती आलो, जो की भवानी मंदिरच्या बरोबर बॅक साईडला आहे. बट तिकडे जाण्यासाठी वाट आम्ही जवळपास गेल्या अर्धा तास शोधतोय. बट ही जी घरं आहेत ना, ही बरोबर बुरुजाच्या आडवी बांधलीत. त्यामुळे बुरुज म्हणजे लोकांना समजत नाही की ह्या घराच्या मागे पण एक बुरुज आहे. मग आता याचं कारण नेमकं काय आहे ते माहित नाही, की बाबा हा बुरुज लपवलाय का आडवं काय बांधले, कारण इथे एक तलाव पण आहे. आणि तो बुरुज तिथे बघू शकताय तुम्ही. तिथं एक दरवाजा पण आहे आतमध्ये जायला. इथे एक तलाव पण आहे शिवकालीन, ज्याचं नाव आहे भवानी तलाव. पाण्यात उतरत आहे हे. आणि हा बुरुज आहे, ह्याच्या पलीकडे आणखीन एक थोडासा भाग आहे. पण आता तो जाण्यात येण्यासारखी वाट नाही. जी ही वाट आहे ही या घरांच्यामुळे इथे पॅक झाली आहे. आणि आता असं आम्हाला पण सांगितलं होतं की हा बुरुज बघायला बंद आहे. आता त्याचं रिझन काय आहे आय डोंट नो. आता आम्ही पूर्ण किल्ला वगैरे बघितला आणि आता आम्ही खाली आलोय. हा आता मागे तुम्ही बुरुज बघू शकताय, हा झेंडा बुरुज आहे. तर आता आम्ही खाली आलोय. आता आम्ही परतीचा वाट पण धरतोय. आता इथेपर्यंत आपला ब्लॉग असणार आहे. तर पूर्ण आपण प्रतापगड कव्हर केला आहे, बघितला, पूर्ण दर्शन वगैरे महाराजांचं वगैरे घेतलेलं आहे. महाराजांचं स्मारक होतं, वरती भवानी मंदिर होतं. तर सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्यात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे आमच्याशी नक्कीच शेअर करा. आणि कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा तुमचे अभिप्राय काय असतील या व्हिडिओ संदर्भातील. नक्की आमच्याशी शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा. आणि आमच्या चॅनलला घाटी व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय. नमस्ते.